विशेष कापूस प्रकल्प HDPS अंतर्गत एकदिवसीय शेतकरी मेळावा प्रदर्शनी आणि शिवार फेरी या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारवा जिल्हा यवतमाळ या ठिकाणी करण्यात आलं होतं. आता ऐकूयात डॉक्टर राहुल फुके, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन. नमस्कार, मी डॉक्टर राहुल फुके शास्त्रज्ञ म्हणून काम करतो. आता आपल्या सर्वांना माहीत असेल की केंद्र शासनाचं म्हणजेच भारत सरकारचं एक ऑफिस आहे नागपूरला, केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र नागपूर. केंद्र शासनाचे प्रत्येक पिकामध्ये असे ऑफिसेस राहतात, जसं की नागपूरला एक CICR म्हणून आपलं कॉटनवर काम करणार आहे, तसंच संत्र्यावर काम करणार आहे. असे या संस्थेमार्फत कापसात भारतभर होणाऱ्या कापसाचं रिसर्च हे पाहिलं जातं. आता कापसावर बोलायचं जर झालं तर आपण एक आकड्यावारी जर पाहिली तर जगाच्या पाठीवर सर्वात जास्त कापूस हा भारतात लागला जातो. जवळपास 11.5 ते 12 मिलियन हेक्टरवर कापूस भारतात लागला जातो. त्यानंतर भारतात जर विचार केला तर सर्वात जास्त कापूस हा महाराष्ट्र राज्यात लागला जातो. आणि महाराष्ट्रात विचार करायचा म्हणला तर सर्वात जास्त कापूस हा यवतमाळ जिल्ह्यात लागला जातो. विदर्भ तर आहेच आपलं, विदर्भ मराठवाड्यातच जास्त कापूस आहे, पण जे 10-12 जिल्हे आहेत त्यापैकी सर्वात जास्त कापूस हा कुठे लागतो? यवतमाळ जिल्ह्यात. का बरं लावतो आपण कापूस? मग आजोबाई लावायचे, वडीलही लावायचे. आता मी शेती नाही, भाऊ पाहते, पण तोही कापूस लावते. दुसरे पिकं आपल्याला माहित नाहीत का? का लावत असेल आपण कापूस? जसं की हिवरे साहेबांना सांगितलं की शेतकरी म्हणतात विकत घेऊन डाळ भात घेऊ, पण कापूसच लावू. काय कारण काय असेल की आपण कापूस सोडत नाही आणि शेतकऱ्याला वाटते की काहीतरी अजून पर्यायी पीक भेटलंही पाहिजे. आता कापूस किती दिवस झाले आपला परवडत नाही, पहिल्यासारखी उत्पन्न नाहीत. पण खरं सांगायचं म्हणजे कापूस शास्त्रीय पद्धतीने वातावरण बदलाला एकदम काटक पीक आहे. बाकी पिकांमध्ये जर एवढा ओला दुष्काळ आला किंवा कोरडा दुष्काळ आला तर बाकी पिकामध्ये उत्पन्न भेटत नाही आणि ते फक्त भेटते कापसात. काही ना काही देऊन जाते, झुकेगा नाही साला म्हणते ते ज्या हिरो सारखं, किती काही होऊ द्यावा, पण काही ना काही देऊन जातो. आणि तेच एक कारण आहे की शेतकऱ्याला थोडेसे शाश्वत कारण आहे की काहीतरी उत्पन्न देऊन जाणार. बरं, मला एक सांगा, मग आता कापूस आपल्याला पर्याय दुसरा पीक नाही आहे विदर्भात. खरीपात खूप कमी पिकं आहेत, त्यात मग कापूस एक आपलं महत्वाचं पीक झालं. आपल्याला पर्याय नाही आता कापसाशिवाय. मग कापसाचे उत्पन्न किती आले पाहिजे जेव्हा आपल्याला शेती परवडेल? आपण एरिया तर पाहिला किंवा यवतमाळ जिल्ह्याचा एरिया सर्वात जास्त, म्हणजे जगाच्या पाठीवर सर्वात जास्त कापूस लावणारे तुम्ही आम्ही इथं बसलेले आपण. मग आपलं उत्पन्न किती जगाच्या जर तुलनेत उत्पन्न पाहायचं झालं तर जगाचा ॲव्हरेज आहे की 650 जवळपास किलो रुई पर हेक्टर. त्यात महाराष्ट्राचा आहे 450 जवळपास, आणि त्यात यवतमाळ जिल्ह्याचं कमी आहे. अमरावती अकोला जिल्ह्यापेक्षाही आपला उत्पन्न कमी आहे. पण आपल्याला मग हे पुरणार नाही असं चाललं तर. कापूस हे कॅश क्रॉप म्हणतो, नगद पीक आहे. 10 क्विंटल एवढा ॲव्हरेज जर नाही आला एकरी तर कापूस कुठं कशाला म्हणायचं मग त्याला नगद पीक? तर आपल्याला आता पर्याय आहे की आपल्याला उत्पन्न वाढवावं लागेल. भाव आपल्या हातात नाही आहेत. आजच्या कंडिशनला ब्राझीलचा कापूस आपल्याच भावात भेटत आहे, इम्पोर्ट करता येते. मग आपल्या कापसाचे भाव तेव्हा वाढतील जेव्हा तिथलं उत्पन्न खूप कमी होईल. ते आपल्या हातात आहे का? तेव्हा आपल्याला कापसाचं उत्पन्न वाढवणं याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आपल्याला कापूसच चांगलं पीक आहे आणि आपल्याला त्याचं उत्पन्न वाढवणं आहे. आणि आपले कापसाचे उत्पन्न कमी का आहेत आतापर्यंत? मग जर एक अभ्यास केला, आमच्या टीम काही वर्षापूर्वी मग विदेशात गेल्या, ब्राझीलला गेल्या, इकडे गेल्या, किंवा आमच्या संस्थेचे जे शास्त्रज्ञ आहेत ज्याशी निगडीत आहेत तायडे साहेब यांनी अभ्यास केला की आपले उत्पन्न का कमी आहेत. तर आपल्या इथं जसं की साहेब म्हणाले की 40 ते 45% एरिया आपला हा कोरडवाहू आहे. आणि आपण कोणते वाण लावत होतो? BT हायब्रिड, जे उशिरा येणारे, 180 दिवसापर्यंत येणारे, 200 दिवसापर्यंत येणारे. त्याच्या बोंड घालण्याच्या वेळेपर्यंत आपलं जमिनीतलं पाणी आटून जायचं. आता पाणी कमी झालं आणि समजा बोंड लागायचा टाइम असेल तर तेव्हा मग ते उत्पन्नात मार खाणार. तर मग आपल्याला अशी कोणती तरी पद्धत पाहिजे ती की कोरडवाहूसाठीच असली पाहिजे. मग या कोरडवाहू क्षेत्राचं उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष कापूस प्रकल्प, जे सघन लागवड पद्धत आहे, ती शासनानं मान्य केली. बाहेर विदेशात लोकांनी, शास्त्रज्ञांनी पाहून आलं की तिथं एकरी, चायनासारख्या देशात तर हेक्टरी 1 लाख झाडं लावली जातात. मग हे कसं काय करता येते? मग आपल्याला काही करता येते का? त्या हिशोबानं हा प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे. आता
फक्त झाडाची संख्या वाढवून काम होणार आहे का आपलं? तर आपल्याला याच्यात एक अजून सर्वात महत्वाची बाब आहे, म्हणजे तुम्ही वाण कोणतं निवडता. शंकरपटावचा बैल अवतार झुकता येते का? काय होईल? नाही जमत. आपले जे मोठे वाढणारे हायब्रिड आहेत, उशिरा येणारे, ज्याच्या फांद्या खूप लांब आहेत, ते जर आपण सगळं लागवण पद्धतीत लावतो म्हणलं तर ते दाटून जाईल. आणि कापूस दाटला तर काय होते? बोंड गळतात, पाते गळतात, माल खाली टिकत नाही. मग आपल्याला असे वाण निवडा लागतात की जे नैसर्गिकरित्या आखूड आहेत, ज्याच्या फांद्या लहान आहेत, 2 बोंडातलं अंतर कमी आहे. आणि अशी आधी वाणं नव्हते, काही वर्षापूर्वी नव्हते. पण आता कंपन्यांचे रिसर्च म्हणा किंवा आमच्या CICRच्या आम्ही जे ब्रिडर्स आहोत, जे व्हेरायटी डेव्हलप करत आहोत, ते आता विशेष लक्ष देत आहेत की अशा प्रकारचे वाणं आम्ही तयार करत आहोत. तर वाण तयार व्हायला एक वाण, समजा आज मी सायंटिस्ट आहे, उद्या मला जर म्हणायचं की या विभागासाठी मला एखादी व्हेरायटी बनवायची, आज जर मी रिसर्च चालू केला तर गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये अप्रूव्ह होऊन तुम्हाला ते बियाणं भेटायला 10 वर्ष लागतात साहेब. व्हेरायटी बनवायला 7 वर्ष, टेस्टिंगला 3 वर्ष. आणि मग एवढं सर्व झाल्यावर ती व्हेरायटी 3 वर्ष जेव्हा टेस्टिंग होते तर ती भारतभर लागल्या जाते. कोणत्या एरियात ती चांगली येत आहे, कोणत्या पद्धतीत ती चांगली येत आहे, सघन लागवडीत पद्धतीत चांगली येत आहे का, मग शिफारस केली जाते ही व्हेरायटी सघन लागवड पद्धतीसाठी, सेंट्रल इंडियासाठी म्हणा किंवा नॉर्थ इंडियासाठी किंवा साऊथ इंडिया. मग आपण विचार करतो का एवढा व्हेरायटी घेताना ही आपल्या पद्धतीसाठी आहे का? तर तो विचार केला पाहिजे की आपल्याला ही व्हेरायटी सघन लागवड पद्धतीत सूट आहे की नाही. ती लावलं तर तुमचं अर्ध काम होते, ते फसलं तर मग बोंडगळ होईल, खालचे बोंड राहणार नाहीत. तर ते तुम्हाला आमच्यापेक्षा चांगलं माहीत आहे, आखूड वाढणारी कोणती, आमच्यापेक्षा जास्त वाहनं तुम्ही पाहिलेले राहतात आणि नवीन आलेले वाहनं या पद्धतीत आहेत. तर असे वाहनं तुम्ही निवडावं, हे तुमचं 50% काम सॉल्व्ह करणार. जमिनीबद्दल काकडे साहेबांनी सांगितलं, मॅनेजमेंटबद्दल सांगितलं. माझा विषय व्हेरायटीबद्दल असल्यामुळं मी फक्त व्हेरायटीवरच सांगतो तुम्हाला. आणि तेवढं तुम्ही जर केलं तर तुमचं 50% काम होणार. आता एक असा समोर जर आपण सगळं लागवड पद्धतीत एरिया वाढवत गेलो तर मग आपलं बियाणाचा पुरवठा एवढा होईल का? आणि हायब्रिड बियाणं थोडं महाग पडते, बियाणाची संख्या वाढत आहे, बियाणं जास्त लागत आहे तुम्हाला एकरी पहिल्यापेक्षा. तर आधी आपण हायब्रिड लावायच्या आधी काय लावायचो? सरळ वाण लावायचो. LRA वगैरे माहीत आहेत, तुम्ही ऐकलेले आहेत नाव. तेव्हा सघन लागवड पद्धत होती, तेव्हा ते वाणं चालायचे. त्याच्यात हायब्रिड आल्यामुळं आपण दूर दूर लावायला लागलो. पण आता जेवढ्याही आमच्या CICR संस्था आहे किंवा बाकी विद्यापीठाचे ज्या आहेत, त्यांचं सरळ वाणावर काम आहे. जे कापसामधले सरळ वाण देणार BT मध्ये, BG2 मधले सरळ वाण, आणि ते या लागवड पद्धतीसाठी चांगले राहतील. बियाण्याचा खर्च वाचते. एक किलो बियाणं 420 रुपयाचं येते त्याचं सरळ वाणाचं, हायब्रिडच्या कम्पेअरमध्ये स्वस्त आहे. तर असे वाणं आम्ही आता बनवलेले आहेत आणि आता ते ट्रायलमध्ये आहेत. तुमच्यापैकी जर शेतकऱ्यांचं कधी विजिट होत असेल नागपूरला, कोणी कधी आलं तर असे वाण आम्ही शेतकऱ्यांना दाखवू शकतो. कारण की आम्हालाही शेतकऱ्यांचा फीडबॅक पाहिजे, कोणतं वाण कोणत्या पद्धत तुम्हाला आवडत आहे, कोणतं वाण चांगलं चालू शकते, आणि मग त्या वाणाला आम्ही प्रमोट करणार, जेणेकरून बियाणं स्वस्त होईल. बियाण्याची रिक्वायरमेंट हायब्रिड बनवणं काही एवढं सोपं नाही आहे. हायब्रिड बियाणं बनवायला खूप खर्च लागते आणि त्याच्यामुळे त्याची बराबर किंमत आहे. पण तेवढा मग खर्च कमी करायचा असेल तर सरळ वाण हा एक पर्याय आहे. तर माझी विनंती आहे की तुम्ही जेव्हा किंवा नागपूरला इथून कोणी येत असेल तर आमच्या CICR या इथे व्हिजिट करा, व्हेरायटीचे प्लॉट्स पहा, त्यानंतर आमच्या तायडे साहेबांचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहेत तिथं कापसातले, ते पहा. आणि मार्गदर्शन करण्यासाठी मला आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. आता ऐकूयात डॉक्टर श्रीकांत अमर शेट्टीवार, जे सहयोगी संशोधन संचालक आहेत विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ या ठिकाणी. ऐकूयात डॉक्टर अमर शेट्टीवार यांचं हे मार्गदर्शन. या ठिकाणी हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राद्वारे घेण्यात येऊन राहिलेला आहे आणि विद्यार्थ्यापासून तर शेतकऱ्यापर्यंत सर्वांना या तंत्रज्ञानाची माहिती जास्तीत जास्त पोचतावी आणि त्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास साधावा हा उदात्त हेतू ठेवून या ठिकाणी एक मेळावा या ठिकाणी घेण्यात आला आहे. सर्वप्रथम मी यांचे अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि आता जो विषय सण लागला या विषयात मी थोडक्यात बोलतो, कारण मला वाटतं तायडे सर त्याच्यावरच बोलणार आहेत.
काकडे सर त्याच्यावर बऱ्यापैकी टाकलेला प्रकाश, त्यामुळे मी आता थोडा इतरही गोष्टी होतो. पण सुरुवात मात्र मी हे याच्याने करतोय की माझा MSCचा जो 90चा थेसिस होता, 90 ते 91 मध्ये केला मी, तो अतिगंध लागवडीवरच केला होता. आणि त्यामध्ये फक्त एकच व्हरायटी वापरली होती, पण त्याचे 4 आयसोलाईन्स वगैरे, म्हणजे एकच व्हरायटी SRT1 नावाची होती तेव्हा. तय्यब साहेब जेव्हा सायंटिस्ट होते आणि त्यांनी त्याच व्हरायटी 4 वेगवेगळे प्रकार, म्हणजे त्याचा पानाचा रंग वेगळा, पानावर असणाऱ्या लव वेगळा, त्याच्यामध्ये पानाचे जे आपण लोब म्हणतो ना आपण पाया, त्या वेगळ्या, अशा वेगवेगळ्या पद्धतीने एकाच व्हरायटीचे 4 प्रकार त्यांनी तयार केले होते. आणि त्याची टेस्टिंग मी विद्यार्थी होतो तेव्हा MSCचा. आणि त्यावेळी मग त्यांनी 60x15, 60x30 आणि 60x60 या अंतरावर लागवड, म्हणजे व्हरायटीचे 4 प्रकार आणि 3 लागवडीचे अंतर, याच्यावरचा माझा पहिला प्रयोग होता. आणि तो माझा संशोधनाचा, त्याच्यामध्ये मला मग सायंटिफिक जे काही इन्स्ट्रुमेंट्स लागले, जेव्हा म्हणजे लाईट आपण म्हणतो, आपण लाईट इंटरसेप्शन, म्हणजे सूर्यप्रकाश जो पानावर खालच्या पानापर्यंत पडतो का नाही, त्याच्यानंतर अतिगंध लागवड झाल्यानंतर काय फरक पडते, अन्नद्रव्याचे वहन कसं होते, पाण्याचं वहन कसं होते, या सर्वांचा अभ्यास होता. तर तेव्हा तो थेसिस मला सुद्धा आवडला होता विषय, कारण एकाच व्हरायटीचे 4 प्रकार आणि वेगवेगळ्या अंतर लावून आणि त्याच्यानंतर सायंटिफिक स्टडी करून जेव्हा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून मी केला होता. आणि तेव्हा विद्यापीठामध्ये नवीन इन्स्ट्रुमेंट्स आले होते, तेव्हा लक्स मीटर याला म्हणतो आपण वगैरे तसे, म्हणजे सूर्यप्रकाशाची तीव्रता किती येते, खालच्या पानापर्यंत किती पोहोचते, मधल्या पानापर्यंत किती पोहोचते, वरच्या पानावर किती असते, आणि हवेमध्ये किंवा वातावरणात किती असते तीव्रता प्रकाशाची. तर याचा अभ्यास वगैरे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं की आपण हे जी लागवड आहे, अतिघनता जरी लागवड आज म्हणतोय आपण, ती अतिघनता लागवड त्या काळातही माझा स्टडी झाला होता. आणि अतिघनतामध्ये उत्पन्न चांगलं मिळतं. तेव्हाही 1,11,000 झाडं अतिघनतेमध्ये होते, मध्यम कालावधीचे 55,000 झाडं होते आणि कमी घनतेमध्ये 27,000 झाडं होते. हा 1990-91चा प्रयोग होता. त्यानंतर माझ्या विद्यार्थ्याकडे 2013-14 मध्ये अशा पद्धतीचाच प्रयोग केला. त्याच्या 4 व्हेरायट्या लावल्या होत्या आणि अंतराचा सुद्धा मग वेगवेगळ्या अंतर लावून करून पाहिलं होतं. आणि तो निलेश सदा नावाचा विद्यार्थ्यांनी 13-14 मध्ये थेसिस सबमिट केला आणि त्या थेसिसला भारतामध्ये बेस्ट थेसिस म्हणून 2020-21 मध्ये त्याला अवॉर्ड मिळाला. आणि तेव्हा होता कोरोना काळ. त्या कोरोना काळामध्ये मी गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये तिथं कृषी महाविद्यालयाला मी तिथे प्रिन्सिपल होतो. तर तेव्हा त्याचा फोन आला त्या कोरोना काळामध्ये. मला वाटलं फोन आला कोरोना काळामध्ये काही गडबड तर नाही. ते पूर्ण आनंदाची बातमी दिली तेव्हा का त्या थेसिसला अवॉर्ड मिळाला. म्हणजे ते हाय डेन्सिटीचा होता आणि तेव्हा नुकताच मला वाटतं CICR ला सुद्धा ते प्रयोग चालू होते त्यावेळी. तर असा हा माझा त्या काळामध्ये त्या प्रोजेक्टशी जुळल्या आणि त्या रिसर्चशी संशोधनाशी जोडला गेलो होतो. आणि तिसऱ्यांदा मी जोडलो परत एकदा की मी एकर्जुना या संशोधन केंद्रामध्ये तिथं कॉटनचा प्रोजेक्ट म्हणून होता, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर कॉटन, म्हणजे कापूस उत्कृष्टता प्रकल्प. यातले काही लोक त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. तर जसं या ठिकाणी इंदाळकर साहेबांनी म्हणा किंवा कृषी विज्ञान केंद्राने या ठिकाणी जो प्रयोग घेतले, तसे मी सुद्धा शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी प्रयोग घेतले होते. त्या ठिकाणी 23 प्रकारचे व्हरायटी लावले होते. त्याच्यामध्ये तुमचे CICRच्या व्हरायटी होत्या, आमच्या विद्यापीठाच्या व्हरायटी होत्या, परभणी संशोधन केंद्र विद्यापीठाच्या व्हरायटी होत्या, अंकुरची होती, तुमच्या वेदा कंपनीची होती, त्यानंतर राशीची होती. या सगळ्यांची जवळ 23 व्हरायटी आणि BT आणि नॉन BT दोन्ही होते. BT आणि नॉन BTची पण लावली होती त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये पॉलिथिन मल्चिंगचे होते, जसं आम्ही काकडे साहेबांनी सांगितले शेंडे फोडणे आणि गळफांद्या छाटणे हे सुद्धा प्रयोग केले. पॉलिथिन मल्चिंगचे केले, इतर मल्चिंगचे केले, अंतराचे सुद्धा केले आणि सेंद्रिय आणि असेंद्रिय पद्धतीने केले. म्हणजे एवढे प्रयोग शेतकऱ्यांना दाखवले. जवळजवळ 2,500 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिले होते. माझी तारीफ म्हणून नाही या ठिकाणी, मी हे सगळे अतिघनता लागवडीच्या अंतरावरच केले होते. म्हणजे सुरुवातीला म्हणजे 2 ओळीतील अंतर 90 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर मग अर्धा फूट आणि 1 फूट असे 2 पद्धतीने केले होते. तर यांचा परफॉर्मन्स कसा दिसते हे पाहण्यासाठी तर शेतकऱ्यांनी त्यावेळी सुद्धा मग त्या जेव्हा मी रबी खरीप शिवार बघितली, शेतकऱ्यांनी प्रत्येक व्हरायटीच्या आतमध्ये जाऊन सुद्धा बघितले. आणि या व्हरायटीमध्ये 7 हे नॉन BTचे होते आणि 17 व्हरायटी हे 16 व्हरायटी आपल्या BTच्या होत्या. म्हणजे प्रायव्हेट कंपनीचे इतर सर्व आमचे BT नॉन BT दोन्ही.
तर या सर्वांच्या निरीक्षणामध्ये 7 व्हरायटी जे होते, बीटी असो का नॉन बीटी असो, उत्पन्न सारखाच दिलेलं आहे. सेंद्रिय असो का रासायनिक असो, टोटल म्हणजे ऑर्गॅनिक म्हणतो आपण शेती, तशा पद्धतीने केली होती. मग आता सेंद्रिय पद्धतीने कापूस घेण्याचा प्रयोग हा काही बरेच बघायला पडत नाही ना. मग त्यांनी जमिनीमध्ये उकळून सुद्धा पाहिलं का यांनी खरंच खतबीत टाकला होता का, खत टाकलंच नाही, दिसणार कुठून. मग काय काय केलं, मग त्या ठिकाणी मग आम्ही मेळाव्यामध्ये मग शेतकऱ्यांना मार्गदर्शन आम्ही काय उपाययोजना केल्या. तर म्हणजे तुमचे जर तंत्रज्ञान व्यवस्थित असेल, चांगले असेल, तर मग व्हरायटी कोणती असू द्या, बीटी असू द्या, नॉन बीटी असू द्या, देशी असू द्या, विदेशी असू द्या, कॉटनच्या ज्या हायब्रिड असाल तरी चालेल, परंतु तुमचे जर तंत्रज्ञान चांगले असेल, टिकाऊ असेल, तर ते समोर प्रगट होतील आणि शेतकऱ्यांमध्ये या गोष्टीचा प्रसार झाल्यामुळे दुसऱ्या वर्षी नॉन बीटीचं बियाणं 3.25 क्विंटल बियाणं मी त्या संशोधन केंद्रावर, तो एका जिल्ह्यामध्ये सगळ्यात छोटा संशोधन केंद्र, पण 3.25 क्विंटलचं बियाणं शेतकऱ्यांनी नॉन बीटीचं बियाणं घेऊन गेलं आणि 3 वर्षापासून तेच वापरत आहे. मागच्या वर्षी पुन्हा वर्धा जिल्ह्यातले काही लोक येऊन गेले, ते जवळजवळ 70 किलो बियाणं एकाच गावामध्ये गेलं. म्हणजे त्यांना सुद्धा आता पटत आहे, लोकांनाही पटत आहे की आपण काय करायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये अतिघंट आला होता कार्यक्रम आणि व्हरायटी सुद्धा आम्ही दाखवलो होतो. तर आता गरज या गोष्टींची आहे. आता जसं फुके सरांनी सांगितलं होतं की आपण जसं यवतमाळ जिल्हा म्हणजे देशामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा आहे का जिथं लागवड होत आहे. तुम्हाला माहिती आहे का, ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये फक्त 5 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. 5 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. त्यांची उत्पादकता 20 क्विंटल रुई प्रति हेक्टर आहे. 20 क्विंटल रुई म्हणजे त्याच्या 3 पटींवर तुम्ही कापूस पकडा ना, म्हणजे 60 क्विंटलच्या वर आहे त्यांचा कार्यक्रम. यवतमाळ जिल्ह्यात एवढाच असणार. मग यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होतच असेल माझ्या माहितीप्रमाणे. आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये 5 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होत आहे. ब्राझीलचं नाव सरांनी घेतलं. आज मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया पहिला नंबर होता, ब्राझील दुसरा नंबर होता. यावर्षी ब्राझील 1 नंबर आहे. त्यांचा 22 क्विंटलवर गेला आहे रुईचं उत्पादन आणि 20.5 क्विंटल आता ते ऑस्ट्रेलिया देशाचं आहे. मागच्या वर्षी आपल्याला ऑस्ट्रेलियासारख्या देशामधून कापूस आयात झाला होता, म्हणून आठवत असेल लोकांना, काही वाचले असेल कोणी काही असेल तर ऑस्ट्रेलियासारख्या देशामधून कापूस आयात झाला होता म्हणून आपले भाव मागच्या वर्षी कमी होते. आता यावर्षी ब्राझीलमधून येऊन राहिले आहेत, अजून भाव तसेच राहील. 2 वर्षापूर्वी जेव्हा 3 वर्षापूर्वी जे होते 10,000 भाव, ते आता कुठेच मिळत नाही आणि मिळणार नाही. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त रेट कापसाला मिळणारा भारत एकमेव देश आहे. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त कापसाला जे काही सरकारी देव असेल, MSP म्हणा बाकीच्या गोष्टी, ते सगळे रेट जास्त आहेत आणि त्याच्यामुळे बाहेरच्या देशातून कापूस येत आहे. मग आता हे बाकीच्या देशामध्ये जर कापूस घेत असेल तर मग त्यांच्या देशातून आपल्या देशात काय येत आहे. कारण जगामध्ये 1 नंबरचा आपण एरिया आहे म्हणतो, आपला एरियामध्ये सगळ्यात जास्त जवळजवळ 60 ते 65 लाख शेतकरी कापूस लावतात आणि मागच्या वर्षीची आकडेवारी ही 113 लाख म्हणजे 1,13 लाख वगैरे वर आहे. त्याच्या आदल्या वर्षी 2 वर्षापूर्वी होती ती जवळजवळ 1,30 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस होती. हो, कमी होता कापूस एरिया. उत्पादनामध्ये आपण माहिती आहे मग कुठल्या क्रमांकावर, 39व्या क्रमांकावर आहोत आपण उत्पादकतेमध्ये. म्हणजे प्रति हेक्टर किंवा प्रति एकर तुम्ही काढत येते. मग आपण एवढे कमी काय, याची कारण जे तायडे सरांनाही माहिती आहे किंवा बाकी लोकांनाही माहिती आहे. तर यात कमी याच्यामध्ये जर उत्पन्न जास्त घ्यायचं असेल तर काय त्यांनी केलं हवं. जगामध्ये मॅक्झिमम देशामध्ये बीटी लागवड होत नाही, भारतामध्ये होत आहे. हे एक महत्वाचं कारण. दुसरा महत्वाचा कारण आहे लागवडीचे अंतर. आम्ही जे सांगतो आहे का बा 2 ओळीतले अंतर आता 3 फूट ठेवा आणि 2 झाडातलं अंतर किती ठेवा म्हणतोय, 1 फूट किंवा 1.5 फूट. पण आता त्यांनी काय केलं माहिती आहे, 10 सेंटीमीटर लागवड करतात ते 2 ओळीतील अंतर, 2 झाडातील अंतर. आपण कुठल्या दिशेला चालला म्हणजे हा त्यांनी दुसरा केलेला महत्वाचा बदल आहे. जगामधील जे टॉप 10 देश आहेत त्याच्यामध्ये लागवडीचं अंतर 2 ओळीतील 3 फूट आणि 2 झाडातील 10 सेंटीमीटर एवढं अंतर आहे. ठीक आहे, हा दुसरा महत्वाचा आहे. तिसरा आहे की त्यांनी जी लागवड केली आहे त्यांना अपेक्षाही जास्त नाही आहे. एका झाडापासून किती बोंडा असा अपेक्षा केली आहे सरांनी सांगितलं. आपण किती मगाशी 10-12 बोंडा काहीतरी सांगितलं होतं सरांनी पहिल्या भाषणामध्ये. एका बोंडाचं वजन त्यांची अपेक्षा फक्त 4.5 ग्रॅमच पाहिजे म्हणतात. 4.5 ग्रॅम रुई किती होईल, 1.5 ग्रॅम. त्यांनी जे अतिघंटा लागवड केली तर 1,11,000 झाडं जे बसतात त्याच्यावर जर केलं तुम्ही तर कुठेही ते कमी पडणार नाही. आपल्याला काय अपेक्षा असते,
बोंड खूप जास्त पाहिजे आणि फळफांद्याची म्हणतो आपण, इकडे 2 फूट तिकडे 2 फूट म्हणजे आपल्याला समाधान, कारण आपण 2 ओळीतल्यानंतर 4 फूटही ठेवणार आहे, 5 फूटही ठेवणार आहे. मग जर हेक्टरी जर त्यांना 5-5 हजार झाडं असेल तर उत्पन्न काय, काजू बेडकाला काजू किसून घाललं तर बेल काय बनणार आहे का? नाही, त्याची क्षमताच तेवढी आहे. मग आपण इथे आपले जे वाहन आहेत, आता जे म्हणतो आम्ही का वाहन जे डेव्हलप केले, देशी असो विदेशी असो हायब्रिड असो का बीटी असो, यांची उत्पादन क्षमता जेवढी आहे तेवढे करू शकता तुम्ही, पण तुम्हाला ते तंत्रज्ञान आले पाहिजे. मग याच्यातले काय 2 गोष्टी त्यांनी केल्या आहेत. कुठल्या? अंतराचा एक केलाय त्यांनी, आणि त्यांचे झाडांना मात्र त्यांनी फळफांद्या जे आहेत हे आपण काही त्यांना फार मोठे नसते, खोडाला लागूनच त्यांचे, आता इथं जर प्रोजेक्ट असतात आम्ही दाखवले असतं, त्यांची झाडाची रचना अशी दिली. आर्किटेक्चर या सरांनी काकडे सरांनी वगैरे सांगितलं की जास्ती उंची वाढलेली पाहिजे, मग शेंडे छाणा किंवा स्प्रे मारा अशातलं काम केलं आहे. ठीक आहे, तर आपण या गोष्टीपैकी 2 जर गोष्टी करतो म्हटलं तर आपल्याला हे होऊ शकते. तर म्हणून ते झाडांची रचना त्यांनी अशी केली का झाडाची उंची वाढत नाही आहे आणि त्याच्यामध्ये खोडाला लागूनच हे असते. आणि त्या बाकीच्या देशामध्ये कापूस वेचणीचा जो प्रकार आहे माणसाच्या हस्ताने नसतेच, मशीनने घेतला जात आहे. आणि तिसरं महत्व मशीनलाच घेतलं जाते, कारण पानं गळून टाकतात, ते पानं गळल्याबरोबर त्या मशीनने वेचलं जाते आणि स्वच्छ कापूस त्यांचा लवकर येते. आणि चौथी महत्वाची गोष्ट त्यांनी काय केलं आहे का त्यांच्या सगळ्या ज्या व्हरायट्या 120 ते 130 दिवसाच्या आहेत, म्हणजे 4 महिन्यामध्येच त्यांचा 4-4.5 महिन्यामध्ये कार्यक्रम संपत आहे. बरोबर आहे. मग 4-4.5 महिन्यामध्ये जसं मग अशी फुके सरांनी सांगितलं का बोंडअळीचं व्यवस्थापन जे आहे, तर ह्या ज्या बीटी जे व्हरायटी आल्या आहेत यांची स्वतःचीच कार्यक्षमता आहे, जी म्हणजे बीटीचा विष जो तयार होते, हा विष तयार करण्याची त्या वनस्पतीची ज्या क्षमता आहे ती 110 दिवसानंतर कमी होते. कारण केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी जे संचालक क्रांती साहेब, त्यांनी तो संशोधन सांगितलं होता का बा ह्या ज्या वाहन आहेत बीटीचे, यांनी जो विष तयार करण्याची आहे क्षमता ती 110 दिवसानंतर नसतेच. मग आपण जर नाही का 170-80 दिवसाचे जर वाहन लावत असेल तर बोंडअळी आपल्याकडे हमखास येणार आहे, कारण त्याची प्रतिकार क्षमता संपत आहे ना. आता या प्रतिकार क्षमतेबद्दल एवढे संशोधन झालेले आहेत जगामध्ये, आता ते जर तुम्हाला सांगतो मी, म्हणजे आता याच्यावरच फोकस करतो आता, कारण तुमचे अतिघंता लागवडी तर बोलणारे आहेतच, बाकी गोष्ट आहे. पण आता जगामध्ये बीटी कापूस का नाही घेत आणि कमी लोक का घेतात, तर त्याच्या कारण जे 7-8 कारण आहेत तेच सांगतो आणि माझा विषय संपवतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आपण नाही काय माती परीक्षण करता जमिनीचं सामू किती आहे वगैरे वगैरे करतो आपण त्या सामूकडे बारीक लक्ष दिलं आहे का आपण? त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर असते का बाई इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आम्ही, तर पीएच किंवा सामू ज्याचा असते तो सामू जर नाही का तुमचा जास्त असेल तर अशा वेळी जे वनस्पती जमिनीमध्ये अन्नद्रव्य असते ते अन्नद्रव्य अडथळा निर्माण करते आणि ते पिकाला उपलब्ध होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सोडिक सॉल्ट, म्हणजे जनरली 8च्या वर पीएच असेल तर सोडिक जमीन आहे म्हणतो आपण, विम्लधर्मी जमीन म्हणतो आपण. तर अशा जमिनीमध्ये काय होते, ते अन्नद्रव्य वहनाची क्षमता तो वनस्पती हरवून बसतो. आणि संशोधना निष्कर्ष काय सांगते, चांग नावाच्या शास्त्रज्ञांनी 2017 मध्ये सांगितलं का ज्या जमिनीमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ज्याला आता जर विद्यार्थ्यांना माहिती आहे का इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय, तर बरोबर नाही, म्हणजे विद्युत भार क्षमता आपण जे म्हणतो आपण त्याची, तर ही त्याच्या कशावर होते, त्याच्यामध्ये असणारे अन्नद्रव्य जे आहे मिनरल्स त्याच्यावरून ते वाहकता काढत आहे. बरोबर, याची वाहकताच त्याला अडथळा होत आहे अन्नद्रव्य द्यायची. आणि ती जर 9च्या वर गेली, 9.1च्या वर गेली तर पानामध्ये तो विष तयार होत नाही, जो क्रायवनेसी नावाचा प्रथिन तयार होतो, म्हणून जळ्या खाऊन मरत होते. आपण बीटी कशाला म्हणतो आपण BG1 BG2, तर क्रायवन एसी नावाचा जो प्रथिन तयार होता BG1ला, तो प्रथिन तयार होत नाही किंवा कमी होते. तर 9.1चे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेल किंवा पानामध्ये, म्हणजे अशा वेळी पानामध्ये तो प्रोटीन तयार होत नाही, जे खाऊन अळ्या मरत होत्या बोंडअळीच्या. हा पहिला कारण. त्याच्यामध्ये आणखी जर त्याचा जर हे कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढलं तो 11वर गेला, तुमच्या बोंडामध्ये सुद्धा तो विष तयार होण्याची क्षमता राहत नाही. हा महत्वाचा कारण. दुसरा असा आहे की या गोष्टीचाच विचार केला तर त्या कपाशीच्या पिकामध्ये बीटीच्या सगळ्यात जास्त विषाचं प्रमाण कुठं असेल आणि कुठं कमी असेल ते सांगतो. आता सगळ्यात कमी, सगळ्यात जास्त प्रथिन जो तयार होते, जो क्रायवनेसी नावाचा प्रथिन, तो पानामध्ये असते जास्त. त्याच्यानंतर फुलाकडे, पात्याकडे, फुलाकडे आणि बोंडाकडे असं कमी कमी होत जाते.
म्हणजे सगळ्यात जास्त अटक कशावर असते? बोंडअळीवर असते, कारण त्याच्यामध्ये तो प्रतिच तयार होत नाही ना जास्त. हा महत्वाचा कारण आहे. आणि त्याच्यासाठी जमिनीचा आपण सामूहिक म्हणतो त्याचा विचार कोणी करत नाही. सगळ्या जमिनीमध्ये आपण कापूस लावतो, कोणत्याही प्रकारची जमीन असेल तर हा सगळ्यात महत्वाचा पहिला संशोधन, जगातल्या संशोधन, आपल्याला मत नाही सांगता मी. ठीक आहे. दुसरा महत्वाचा पानझिपड पण आहे. आता पानची पड जमीन जी म्हणतो आपण, इथं पाऊस जास्त पडते, इथं पाणी थांबून साचतं आहे. 1 ते 3 आठवड्यापर्यंत जर अशा जमिनीमध्ये पाणी साचून राहिला का ते प्रथिन तयार करत नाही, ज्याच्यामुळे ते अळ्या खाऊन मरत होत्या. आणि यावर्षी जरी हिशोब केला तुम्ही तर यावर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सरासरीने 62 दिवस पाऊस पडला सरासरीने. मग 62 दिवस तर कधी आठवडाभर 15 दिवस तुम्हाला डवराई करायला नाही मिळालाय. मग त्या जमिनी काय म्हणायचं आपण? पानझिपड जमिनी आल्या. मग अशा जमिनीमध्ये तो अन्नद्रव्य तयारच करत नाही, जे खाऊन अळ्या मरत होत्या. हा दुसरा महत्वाचा कारण आहे. आणि लक्षात तर 1 आठवडा ते 3 आठवड्यापर्यंत असेल तर आपल्याकडे जुलै आणि ऑगस्टचा पाऊस पकडचा तर सरासरी असा ढोबळ मानून सांगले जाते का जुलैमध्ये हा पाऊस आपल्याकडे 20 ते 22 दिवस पडत असतो आणि ऑगस्टमध्ये 18 ते 20 दिवस पडत असतो. मग आता मला सांगा, इथं पानझिपड जमीन राहण्याचं आहे का नाही शक्यता? दुसरा महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या भागामध्ये कपाशी सांगितलं, कुठल्याही भाग कोणत्या परिस्थितीत कोणत्याही जमिनीवर लावतो आपण. अशी जमीन जी मगाशी मी सांगितलं तुम्हाला, सोडिक जमीन जी म्हणतो आपण, किंवा जिथं जास्त वेंगुळधर्मीय जमिनी आहे तिथेही लागवड करतो आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 लाख हेक्टर जमीन अशी आहे का जिथं हे खारपानपट्टा ज्याला म्हणता तुम्ही, विदर्भामध्ये खारपानपट्टा भरपूर आहे, बरोबर आहे. अमरावती असेल, तुमचा अकोला असेल, बुलढाण्याचा काही भाग आहे, वाशिमचा काही भाग आहे, मला वाटतं यवतमाळचाही काही भाग असू शकते. तर अशा जमिनी सुद्धा आपण लागवड करतोय. ठीक आहे. म्हणजे चुकीच्या गोष्टी करतोय. ठीक. ह्या 2-3 गोष्टी पटल्या. आता पुढची गोष्ट सांगतो. जसं सरांनी सांगितलं की अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा एक महत्वाचा रोल आहे. आपण जर अन्नद्रव्य व्यवस्थापन जे देतोय त्याच्यामध्ये जर आपण थोडीशी गफलत झाली, जसं काकडे सरांनी सांगितलं होते का तुम्ही जे खतं देता त्या खतामध्ये आपण नाही का युरिया वगैरे देतोय, म्हणजे नत्रयुक्त खतं वगैरे देतोय. आपण कशी देतोय, केव्हा देतोय? पेरणीच्या वेळी सांगितलं त्यांनी, पण बरेचसे लोक पहिले पेरणी उरकून घेतात आणि 10-12 दिवसांना जेव्हा फुरसत होईल तेव्हा तो युरिया देतात. ठीक आहे. किंवा इतर बाकीचे खत देतात. आता जवळजवळ युरियाचे वैशिष्ट्य असे आहे का तुमचा तो हवेमध्ये उडून जातो लवकर, बरोबर आहे. आणि देतो तर आपण बांगडी पद्धती देतो, मातीत झाकतो का? नाही. आता मला सांगा, कपाशीचे वैशिष्ट्य हे आहे का त्याचे जे अंकुरण होते, बी टाकलो आपण जमिनीमध्ये 7 ते 8 दिवसामध्ये 9 ते 10 सेंटीमीटर मूळ खोल जातात, बरोबर आहे. आता जर 9-10 सेंटीमीटर मूळ खोल झाले तर ते काही उलटे येणार नाही. तुम्ही खत वरती दिले होतं यासाठी, एक तर वाहून जाते नाही तर उडून जाते. त्यातले 80% 85% तर नत्र असाच उडवणार आहे. ही एक महत्वाची गोष्ट. आपण त्याच्यानंतर जे उपाययोजना करतो म्हणजे 30 दिवसानंतर आणि 60 दिवसानंतर आपण पुन्हा नत्राचा डोस द्या म्हणतो, तो सुद्धा आपण देताना खूप वेगळ्या पद्धतीने देतो आणि त्याचा सुद्धा पाहिजे तसा उपयोग होत नाही. तर ह्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा महत्वाचा रोल त्याच्यामध्येच आहे का तुमचा जर मात्रा जर बरोबर दिला असेल किंवा खताची मात्रा बरोबर दिली असेल तर जवळजवळ 14% या जो प्रथिन नाही का तयार व्हायचा त्याची प्रमाण वाढू शकते 14%. म्हणजे जो काही ती विष तयार करते ना ते बेटी झाड, तर तो जास्त अन्नद्रव्य तयार करू शकते आणि तो प्रतिकार जास्तीत चांगला राहू शकते. परंतु तो योग्य प्रमाणात योग्य वेळी दिला पाहिजे. हे आपल्याकडे सहसा होत नाही. ती एक. आणि आता संजीवकाचा त्यांनी सरांना वापरही सांगितलं त्यांनी संजीवकाबद्दल. त्याच्यामध्ये ते ग्रोथ रिटायरमेंटचं नाव सांगितलं होतं, काही प्लॅनोफिक्सचं नाव सांगितलं मला वाटतं काहीतरी. तुम्ही लोक प्लॅनोफिक्स वापरता ना, तर हा काय वाढ संजीवक म्हणतो त्याला आपण, बरोबर. तुम्ही कशासाठी वापरता? पात्या वेळेला बोलगड कमी झाली पाहिजे असं तुमचं उद्देश असते. पण त्यात संजीवकामध्ये पेशींचं विभाजन, पेशींची वाढ करण्याचं सामर्थ्य असते. आणि त्यावेळी काय होते, हे जर झालं तर त्याची काही वाढ चांगली होते म्हणतो. आणि काही वाढ चांगली जर झाली तर तो प्रोटीन तयार करते जे अळ्या खाल्ल्यानंतर मरत होत्या. तर ते सुद्धा संयोग आवश्यक आहे. आणि तो प्लॅनिफिक्स तुम्ही किती वेळा 2 वेळा देता. आता मला सांगा या ठिकाणी किती शेतकरी असे आहेत का ते प्लॅनिफिक्स वापरतात किंवा नत्रयुक्त खतं व्यवस्थित देतात? प्लॅनिफिक्स वापरणे किती आहेत? हात वर करा बरं. 2, 3, 4 आहेत, 4-5 आहेत. आता मला सांगा या ठिकाणी 150 लोक जर आहेत तर 4-5 लोकच वापर करत आहेत. म्हणजे आपण संजीवनाचा जो वापर करतोय पाहिजे तसा नाही आहे आपला, बरोबर आहे. म्हणजे हे मॅनेजमेंटचं फायदा नाही.
तर या मॅनेजमेंट आपल्याला सुधारावं लागेल. आणि हा प्राणीपेक्षा आपण दोन भात होतो मग बघा, एक पात्याच्या अवस्थेत आणि दोन धरताच्या अवस्थेत असे म्हणजे 15 ते 20 दिवसाच्या अंतराने देतोय 4 ml 10 लिटर पाण्यामध्ये टाकून. तर यामध्ये आपल्याला कुठेतरी सुधारणा करणे गरजेचं आहे. म्हणजे हा सुद्धा एक गोष्ट आहे का जे हे जर तुम्ही कमी दिले तर ते वनस्पतीमध्ये तो क्रायवनेसी नावाचा प्रथिनच तयार होत नाही, जे खाऊन वेळा मरत होत्या. हा चौथा महत्वाचा कारण आहे. आता पाचवा महत्वाचा कारण जे आहे ताण. आता ताण म्हणजे पाण्याचा ताण म्हणून बोलले जाते, बरोबर. अन्नद्रव्याचा ताण असू शकते, पाण्याचा ताण असू शकते, वातावरणाचा तापमानाचा ताण असू शकते, बरोबर. तापमान म्हणतो ना आपण. आता याच्यावर आपण थोडंसं फोकस करूया. जुलै ऑगस्टपर्यंत पाऊस पडते चांगला, सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होते, 6 यावर्षी थोडासा जास्त होता, ठीक आहे. आता यावेळी काय होते, खरी गरज त्या पाण्याची असते ते पिकाला, पण तेव्हा पाणी जवळजवळ 125 मिलीमीटर पाणी कमी असते. म्हणजे पिकाची जी गरज आहे त्याच्यापेक्षा 100 ते 125 मिलीमीटर पाऊस कमी असतो त्याला. आणि पाऊस कमी झाला तर वातावरणही गरम होत आहे, तापमानही वाढत आहे तुमचं, बरोबर आहे. आणि ज्या पिकाला पाहिजे तेवढं पाणी मिळत नाही, पाणी नाही मिळत तर अन्नद्रव्य नाही मिळत आहे, कारण दोन्हीचा पुरवठा कमी होऊन जातो आहे. आणि लक्षात, त्यामुळं हा तोच ताण आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 38 ते 50% तो प्रोटीन तयार होतच नाही, कारण तोच कुपोषित झाड झाल्यासारखा असतो ना, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तो अन्नद्रव्य तसा तयार होऊ शकत नाही. हा एक महत्वाचं कारण आहे. म्हणून आपल्याला जर अशा परिस्थितीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर आपण पाणी द्यायला पाहिजे, हे एक महत्वाची बाब आहे. तर अशा आपल्याकडे कोरडवाहू जे मगाशी सरांनी सांगितले होते, कोरडं क्षेत्र आपल्याकडे जवळजवळ 65% एरिया असा आहे कपाशीचा की तो कोरडवाहू गेलेला होता. तिथं वरतून पाणी देण्याची सोय नाही, जो काही निसर्गाने पाऊस पडला त्याच्यावर जमते. तर हा एक महत्वाचा आहे. आता दुसरा महत्वाचा एक गोष्ट आहे का, तापमान जे म्हटलं होतं मी, हा नंतरचा घटक महत्वाचा आहे. आता तुम्ही बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मग तापमान वाढते, बरोबर आहे. पाऊस कमी झाला असतो, म्हणजे 2-4 दिवस कधीतरी पडला तर पडला, थोडं बहुत पडते, 40-50 मिलीमीटर किंवा 60 मिलीमीटर जास्त पडलं तर त्या पावसामध्ये काही त्या पिकाचा भागत नाही, परत नाही का त्यांना 100-150 मिलीमीटरची पाण्याची गरज असते त्या पिकाला, ते कमी होत आहे. आणि तापमान वाढला, जमिनीचं तापमान वाढते, वातावरणाचं तापमान वाढते. आता तापमानाचा काय परिणाम होते ते सांगतोय तुम्हाला. तापमान जवळजवळ 32 ते 35 डिग्री टेम्परेचरवर असेल तर तो प्रथिन तयार करण्याची शक्ती त्या वनस्पतीमध्ये जास्त असते, 35 पर्यंत, 32 ते 35. आणि ऑक्टोबरमध्ये तुमचा तापमान चालला 37-38 डिग्रीवर, बरोबर आहे. मग तुम्हाला दिवसा पंखा लावावा लागते, रात्री पंखा लावून झोपतो तुम्ही. म्हणजे आम्ही झोपतो असं काही नाही, सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे. म्हणजेच आता काय होत आहे, 35च्या वरती 37 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेला तर पानामध्ये तो प्रथिन तयार होण्याची क्षमता कमी होते. बोंडामध्ये 38 डिग्रीवर गेला की बोंडामध्ये होत नाही. आणि ऑक्टोबर लागला का बोंडा अळीचा तळावडा तुम्हाला दिसते. पहिले कारण सांगितलं 100-110 दिवसांनी त्याची क्षमता हरून बसते, तो झाड तो प्रथिन तयार करू शकत नाही, जे घेऊन वेळावर होत्या. दुसरा महत्वाचा तापमानाचा भाग आहे. तर हा तापमान 37-38 आपला हा 100% ऑक्टोबरमध्ये जात असतो. मग ऑक्टोबर हीट ना आपण म्हणतो आजकाल, ऑक्टोबर हीट म्हणतो ना आजकाल, अरे काय उकाळा होत आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तोच आहे. या अशा परिस्थिती आपल्या भागामध्ये जास्त होते. आणखी एक महत्वाचा भाग आहे यामध्ये का, तुमचे जर व्यवस्थापन एक व्यवस्थित असेल तर होते. आणि आपल्या देशामध्ये आता जे बाकीचे जगभर आहेत, हे जे काही जे देश आहेत त्या ठिकाणी जर तापमान बघितलं तर तेवढा फ्लक्च्युएशन राहत नाही, बरोबर आहे. आपल्यामध्ये दक्षिण भारतापासून उत्तर भारताकडे जा का पश्चिमेकडून पूर्वेकडे जा, सगळ्या ठिकाणी वातावरण बदलत आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण दर नाही का, म्हणजे 2 जिल्ह्यातला जरी विचार केला, आज आपल्याकडे पाऊस नाही म्हणतो, पण दक्षिण भारतामध्ये पावसाची परिस्थिती आहे. आपल्याकडे थंडीची लाट आहे म्हणतो आपण, पण त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, 28-30 डिग्री टेम्परेचर आहे. माझा पूर्व पण राहते त्यात काय. आणि हवामानजन्याने सांगतात, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळी परिस्थिती असते. त्या भागामध्ये पूर्ण राज्याचा विचार करा की देशाचा विचार करा अशी परिस्थिती नसते तेवढ्या भागामध्ये. म्हणजे आपल्याला नैसर्गिक प्रकोप जो म्हणतो आहे, वातावरणाचा बदल हा पुष्कळ आपल्याला सामना असतो. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळं बीटी तंत्रज्ञान हे यशस्वी नाही. आणि म्हणूनच मी म्हणतोय की मी जे 7 वाहन लागले होते त्याच्यामध्ये आम्ही जे लावले होते जे वाहन, जसे आता अजून तायडे सरांना माहिती आहे, सूरज नावाची जी आहे ते 8181 व्हरायटी आहे, विद्यापीठाने केली आहे, त्याला त्यांनी बीटीमध्ये कन्वर्ट केलं आहे. बीटीचं त्याचंच वर्जन बीटी, त्याचंच वर्जन नॉन बीटी दोन्ही लावले होते त्या ठिकाणी. दोन्हीचं उत्पन्न
जवळजवळ 26 क्विंटल प्रति हेक्टर म्हणजे एकरी 10च्या वर आलेला आहे. म्हणजे बीटी लावा का नॉन बीटी लावा अशा बरोबर सुवर्ण शुभ्रा सारखा लावा. स्ट्रेट हायब्रिड म्हणतो आम्ही त्याला. तो स्ट्रेट वाण सुद्धा चांगला उत्पन्न दिला आहे. म्हणजेच आपल्याला सेंद्रिय पद्धतीने लावा का रासायनिक पद्धतीने लावा, विडीसाईड मारा का जैविक नियंत्रण करा, बाकीच्या ज्या गोष्टी केल्या आहेत या सर्वांचं संशोधन सार मी त्यावर्षी प्रेझेंट केलं होतं. आणि प्रेझेंट केल्यानंतर ते आमच्या तिथल्या पालकमंत्र्यांनी ते प्रोजेक्ट पाहिले आणि ते केलं त्यांनी. ते एवढे खुश झाले त्या ठिकाणी. आता प्रोजेक्ट संपणार, मग पुढं काय, जमीन चांगली असेल ना त्यांनी ते भाजीपाला संशोधन केंद्र मंजूर करून दिलं मग त्या ठिकाणी. म्हणजे प्रकल्प कापसाचा दाखवलं सगळं ते कापसावर. आणि प्रकल्प संपल्यानंतर काय, कारण ही जमीन चांगली आहे तुमची आणि या तोही शेतकऱ्यांना 2,500 शेतकरी होते त्या ठिकाणी. तर त्या शेतकऱ्यांना जे कळत आहे मग आपण आपल्या भागामध्ये आणखी काय करू शकतो. मग त्यांनीच म्हटलं का आपण एक काम करा, भाजीपाला संशोधन केंद्र टाका. वर्षभरामध्ये भाजीपाला संशोधन केंद्र मंजूर झाला. म्हणजे एक प्रकल्प मी 3 कोटी 3.25 कोटीचा जो केला त्याच्यामध्ये हा मला ॲडिशनल बेनिफिट मिळाला विद्यापीठाला. ठीक आहे. तर बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या पण बोलणारे व्यक्ती आहेत आणि मला वाटते बरंच काळजी झाला आता तर मी जास्त बोलत नाही. आणि काय नसलं ते ऐकायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे. त्यामुळे मी आता सध्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी थांबतो. आयोजकांनी बोलून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करताना आपण सुद्धा अतिशय शांतपणे माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. परत एक गोष्ट तुम्हाला जर नाही का कधी काही अडचण पडत असेल तर माझा मोबाईल नंबरही ठेवूया तुम्ही, कारण कधी काम पडू शकेल असं मला वाटते. आणि असो, कारण मला जर पगार देत असेल सरकारनं शासनानं तर माझे कर्तव्य शेतकऱ्याचे काही घराणे असेल, त्यांच्या तक्रारी असेल किंवा त्यांच्या काही समस्या असेल तर ते ऐकून घ्यायच्या. म्हणून माझा नंबर तुम्हाला शेअर करतो मी 940 म्हणजे 940 30 940 30 49 849 डॉक्टर श्रीकांत मुशेट्टीवार. आणि यासोबतच तुम्हाला जर काही म्हणजे मला फोन करून काही अडचण नाही. मला रात्री 10 पर्यंत, सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत काही अडचण नाही. आणि शनिवार रविवार असेल तर मला काही हे नाही. तर तुम्ही संपर्कात तुम्हाला जर काही इतर गोष्टींची जर आमच्या विद्यापीठाने सुद्धा काही ॲप तयार केले आहेत. तुम्हाला मागं पुढं कदाचित मी असो नसो, आमच्या विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कोणी असो नसो तर तुम्हाला त्या ॲपचा सुद्धा वापर व्हा म्हणून तुम्ही कुठेतरी लिहून घ्या. का जसं आता कीड वगैरेसाठी किडीसाठी वेगळं ॲप आहे PDKV पेस्ट गाईड. तुम्ही प्ले स्टोअरवर जाणं डाउनलोड करा ते PDKV पेस्ट गाईड. ती जर पेस्ट गाईड म्हणून केली तर पेस्ट म्हणजे कीड, किडींची पूर्ण म्हणजे सगळे पिकं येतील नावं आणि ज्या पिकावर तुम्ही बटन दाबाल त्या पिकामध्ये असणारे किडी विविध त्याचे जीवनक्रम, त्याचे कोणत्या परिस्थितीत दिसते, त्याची आपल्याला ओळख करता येते फोटोसकट. आणि त्याच्यानंतर मग त्याचे जैविक रासायनिक जे नष्ट करायचे काम हे करायचे तो एक आहे. त्यानंतर दुसरा एक ॲप आहे PDKV प्लांट डिसीज गाईड नाव झालं त्याचं. PDKV प्लांट डिसीज गाईड. डिसीज म्हणजे रोगांची माहिती वेगळी. तर ते सुद्धा तशाच पद्धतीने केलं. प्रत्येक पिकावर कोणते रोग येतात आणि ते कसे त्याचा बंदोबस्त आपण करू शकतो. आणि तिसरा एक आहे PDKV वीड मॅनेजर. वीड म्हणजे तण नियंत्रण. या तिन्हीचा तुम्ही जर तुमच्या खिशात जर मोबाईल ठेवला तर तुम्हाला ह्या सगळ्यात जास्त प्रश्न आम्हाला कुठेही विचारला जाते तर कीड रोगावर विचारला जाते. तर तुमच्या सगळं तो प्रश्न. आणि तिसरा असते ते तणांचा बंदोबस्ताचा. हे तिन्हीचे ॲप विद्यापीठाने तयार केले, डॉक्टर पंजाब कृषी विद्यापीठाने तयार केलं आहे. याचा वापर करा. कदाचित माझी गरज पडणार नाही तुम्हाला, आमच्या शास्त्रज्ञाची गरज पडणार नाही. आणि शेतकरी समोर यायला पाहिजे ना. शेतकऱ्यांनी तुमचे काय म्हणते तुम्हाला काय वापरायचं आहे हे त्यांनी त्या कृषी सेवा केंद्रवाला मागलं पाहिजे, मागायला पाहिजे. एक ना 2-4 महिने नाव असतील त्याच्यात तर तुम्ही सांगाल तो देईल तेव्हा त्याला वाटेल का शेतकरी शिकला आहे. आता पहिले काय होत होतं, तो कृषी सेवा केंद्रावाला जे देईल तो मारतोय. मी परवाच्या दिवशी व्हिजिटला गेलो होतो. एका शेतकऱ्याने कपाशीमध्ये 7 प्रकारचे एकत्र करून मारले हो. 7 कोणी सांगितले म्हटलं, कोणीच नाही. म्हणे गेलो म्हणे कृषी सेवा केंद्रात, त्याने सांगितलं हे घे ते घे ते घे. म्हणजे परिस्थिती कशी असते पण नागवलं जातं शेतकरी. म्हणला हरी गावाच्या पायधरी सारखा कार्यक्रम आहे तो. ते हे होऊ नये, हे होऊ नये. कृपया या ॲपचा वापर करा. आयोजकांनी परत एकदा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल आभार व्यक्त करून मी आज ठिकाणी सांगतो. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण डॉक्टर श्रीकांत अमर शेट्टीवार यांचं मार्गदर्शन ऐकलं.
डॉक्टर अमर शेट्टीवार हे सहयोगी संशोधन संचालक आहेत, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ या ठिकाणी. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम संपला. भेटूया येत्या कार्यक्रमात. नमस्कार.